हॅलो सर्वांना. राज कुशवाहा आणि त्याची आई आणि त्याच्या 2 बहिणी, ये लोग तो बोलते हैं कि उसने कुछ नहीं किया, वो तो निरपराध है, वो तो कुछ करता ही नहीं, वो सादा भोला है और हमें क्या पता। और 11 तारीख को उसके बाप की बरसी थी, उसी में हम लोग थे, हम लोग कुछ करते नहीं हैं। और मेरा लड़का कुछ गुनाह नहीं किया है लड़के ने। कितनी भोली बनती नाई, कितनी भोली बन रही वो, भोली बन के वो अपने लड़के को बचाना चाहती है। राजा और सोनम की माँ का एक वीडियो मैंने देखा। सोनम की माँ एकदम ऐसे करके बात करी, मेरी बेटी कहाँ है, मेरी बेटी को ढूंढ लाना। तिच्या डोळ्यातून एक पण अश्रू येत नव्हता। हरामखोर बाई, दुसऱ्यांचा मुलगा तुझ्या नालायक मुलीने मारला। राजा रघुवंशी आई किती लाडाने त्याला राजा राजा म्हणत असेल ना। लहानपणी छोट्या बाळाला, म्हणजे छोटं सगळ्यात शेंडफळ असतं ना, त्याला आई खूप लाड करत असते, एवढं मात्र खरं। आई वडील दोघं करतात आणि त्याची आई त्याला राजा बेटा म्हणून हाक मारत असेल नाही का, लाडाने, की मेरा राजा बेटा है, मेरा राजा बेटा है। तर असंच त्याला ते नाव पडलं असेल राजा। पण राजाला जेव्हा ही डायन म्हणतात ना, भूत वगैरे, त्याच्यापेक्षाही खतरनाक होती बाई। म्हणजे नवरीच्या वेशामध्ये ती कातील, म्हणजे नाही का, एकदम ती हे निघाली हो, मला शब्द येणार आता। ती डाखीन म्हणतात ना, आपण म्हणतो बाई काय डाखणीसारखी वागती ही बाई, म्हणजे ती एक शब्द आहे, म्हणजे आता लक्षात नाही आहे ना, तशी ती वागली। तिच्या डोक्यात एकच होतं की ह्याचा मर्डर करायचं। बाई कशाला मर्डर करत बसती? तुझं एवढीच जर तुला राज पाहिजे होतं ना, राज कुशवाहा, तर जायचं होतं ना त्याला घेऊन कुठं पण, नेपाळ विपाळ इकडं तिकडं, किती शोधलं असतं तुझ्या व्यापाने, शोधून थकले असते। एकदा तू गेली असती बघा, कुठली पण मुलगी आहे ना, 1-2 रात्र एका मुलासंगती जर पळून गेली किंवा तिच्याशी तिने व्यवहार खेळला, संबंध ठेवले, तर घरचे तिला परत आणत नाहीत। कारण का, ते म्हणतात आता गेली मुलगी ही इज्जत काचेचं भांडं असतं, एकदा गेली तर गेली। एका मुलासंगती जरी ती 1 रात्र राहिली तर तिला परत घरी आणत नाहीत, की जा बाई तू तिकडंच राहा, तुझं काही काळं तोंड आम्हाला दाखवू नको, काय नको, लग्न कर, संसार कर आणि राहा। तसेच सोनमचे आईवडील पण म्हटले असते की गेली हाय की नाही, आणि तिला तर जायचा खूप चान्स होता, तिला तर सगळं माहिती होतं। मग त्या बिचाऱ्या, मला हेच समजत नाही, लग्न करायचं, डामडौल करायचा आणि त्याच महिन्यामध्ये मर्डर करायचं आणि मर्डर करून जेलमध्ये जायचं। म्हणजे ते 3 पोरं आणि हे 3 जण, म्हणजे असे 6 लोकांची, आणि आई वडील वगैरे घरचे प्रपंच ते धरून असे इतक्या लोकांची तिने खराबी केली। जर तुझं एवढंच प्रेम होतं राजवर, तर निघून जायचं, एखादी चिठ्ठी लिहून ठेवायची की नाही मी चालले माझ्या मनाने, आणि राजाला पण मेसेज टाकायचा की माझे आई वडील जबरदस्तीने लग्न करून देत आहे आणि मला काही तू पसंत नाही आहे। ती पण तेव्हा म्हटली की मला पसंत आहे, मला मान्य आहे। म्हणजे फक्त बिचारा राजा, त्याच्या मुळावरच हे लग्न होतं। पण राजा बघा ना, लग्नामध्ये किती खुश होता ना, मुलीपेक्षाही राजा खुश होता। त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं, नवरदेवाचं जे तेज असतं, जे भोले पण असतं, भोला था राजा, इसलिए त्याने त्याच्या बायकोवर विश्वास ठेवला और इसलिए उसका मर्डर हो गया। तर बघा, अशा असतात दाखणी, काय म्हणतात त्याला, नागिन म्हणा किंवा सैतानी वृत्तीच्या बायका। मला तर वाटतं ती ना जरा डोक्याने ना सायको असेल। सायको ह्यासाठी असेल की ती एकदा एखाद्याविषयी तिने विचार केला की हे काय बायका असतात, एखाद्याच्या मागं हात धुवून लागल्या की ते हातच धुवून लागतात। मग ते असं नाही म्हणत यारे असं तसं, तेच विचार करतात की नाही मी ह्याला असं करणार, मी तिला तसं करणार, मी ह्याला घाण बोलणार, मी हिला मारणार, हे करणार, ते तसंच तिच्या डोक्यात होतं आणि तिने तेच केलं। पण केलं तर केलं, पण त्यातून काय मिळालं मी म्हणते करून तिला?
आणि एक सांगते, कधी पण आपल्याला जर चांगले विचार, आपल्याला जर सल्ला घ्यायचा असेल ना, योग्य माणसाकडे जायचं. योग्य माणसाकडे गेल्यावर ते सांगतात की नाही, हे असं नाही, ह्याने तुला त्रास होईल, ते गोष्ट करू नको, तुझी जिंदगानी खराब होईल. असे समजून सांगणारे पण भरपूर असतात. आणि काही असतात ते म्हणतात नाही, कर कर कर. म्हणजे जे राजसारखे, त्यांनी तिला भरपूर मदत केली. आणि ते काय 20-22 वर्षाचं पोरगं, त्याला काय अनुभव असणार आहे? हां, असं आहे बघा. अनुभव नव्हता तरी पण त्यांनी ते मार्ग सांगितला ना, घाण मार्ग तिला. नाही तर मग त्यांनी एकच सांगायचं होतं की नाही, आपण हे भानगडीचंच नको, लग्न वगैरे काहीच नको, तू सगळा पैसा घे आणि चल आपण जाऊ, हे देश सोडून, हे गाव सोडून, इंदोर सोडून दुसरीकडे जाऊ, असं त्यांनी बोलायला पाहिजे होतं. म्हणजे राजाच्या फॅमिलीला राजा मेला नसता आणि राजाचा काही कसूर नसतानाही त्याला इतकी मोठी शिक्षा भेटली. मला तर हेच म्हणायचं. आणि काय हो, त्या आईला काय वाटत असेल, नवरदेव झाला 8-10 दिवसच झाले आणि त्याच्या बायकोनेच मर्डर केला. मी तर विचार करते ना की असं कोणाच्याच मुलाशी होऊ नये, माहिती आहे का, कोणाचा पण मुलगा असू द्या, पण असं त्यांनी नाही करायला पाहिजे, करायलाच नाही पाहिजे. काय हक्क होता त्याला मारण्याचा तिला? लग्नाला नकार द्यायचा आणि आपलं जायचं आपल्या. कोण होता ना तुझा, त्याच्या संगती जायचं निघून, आणि लग्नाला नकार देणं. हे दोनच गोष्टी होत्या, लग्नाला नकार देणं आणि तुझी आणि त्या राजची काय होती ना, तिकडं ते आपली काशी करायची होती, जायचं होतं निघून, घालून घ्यायची होती आपली, किती घालायची तितकी घालून घ्यायची होती. बिचाऱ्या त्या राजाचा का जीव घेतला?